हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कालचे काही होमवर्क करूया. जे मी तुम्हाला सांगितले होते की हे काय असते, बेसिक आयडिया असते मल्टिप्लिकेशनची. तर ट्राय करूया बघा मल्टिप्लिकेशन कसं होते. तर कुठल्याही नंबरचं जर स्क्वेअर करायचा असेल तर त्या नंबरला आपण दोनदा मल्टिप्लाय करतो. म्हणजे जर समजा आता ए प्लस बी आहे, याला जर मी आणखी एकदा ए प्लस बीने मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार मला, ए प्लस बीचा स्क्वेअर. मग मल्टिप्लाय करताना सांगितलं तसंच काय होणार आहे, आधी फर्स्ट केसमध्ये हा ए या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल आणि नंतर बी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार. तर मी लिहितो इथे, सो ए इंटू पहिला ब्रॅकेट ए प्लस बी आणि मधात प्लसची साईन तर प्लस, तर बी इंटू दुसरा ब्रॅकेट परत ए प्लस बी. आता परत कुठली प्रॉपर्टी, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, ए सोबत ए बी सोबत, बी ए सोबत आणि बी बी सोबत. तर डिस्ट्रीब्यूट करून बघा काय होणार आहे आता. तर हा झाला ए इंटू ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी ए बी प्लस बी इंटू ए बी ए आणि बी इंटू बी बी स्क्वेअर. म्हणजे बघा एकदा ए स्क्वेअर आहे, हा ए बी आणि ए बी किती वेळा झाला, दोनदा ए बी आला आहे, सो 2ab झाला आणि शेवटी बी स्क्वेअर. तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab किंवा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. सेम लॉजिक जर तुम्ही दुसऱ्या याच्यात अप्लाय करत असणार दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये, तर दुसऱ्या फॉर्म्युल्यात काय होणार. ठीक आहे, दुसरा फॉर्म्युला अप्लाय करू आपण इथे. सेकंड केससाठी काय, समजा ए मायनस बीचा होल स्क्वेअर, त्याला काय करतो आपण, दोनदा मल्टिप्लाय करायचं ए मायनस बीला. ओके, नो प्रॉब्लेम. सो फर्स्ट केस या एनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय, सेकंड मायनस बीने ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ठीक आहे, किंवा तुम्हाला मिळालं ए इंटू पहिला ब्रॅकेट ए मायनस बी, मायनस आहे दोघांमध्ये मायनस आहे तर बी तसाच ठेवला आणि दुसरा ब्रॅकेट ए मायनस बी. मल्टिप्लाय करून बघा किती सोपं आहे. जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर बघा काय भेटलं, ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू बी ए बी, पण प्लस इंटू मायनस मायनस होते, परत बी इंटू ए बी ए झालं, परत मायनस साईन आहे तर मायनस आणि बी इंटू बी बी स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस. बघा एकदम इझी काम आहे. सो ॲडिशन सुरू. सो ए स्क्वेअर, एक मायनस ए बी आणि दुसरा मायनस ए बी, किती झाले, 2 मायनस ए बी आणि शेवटी बी स्क्वेअर. आता हा कशाचा फॉर्म्युला झाला, ए मायनस बीचा होल स्क्वेअर. हा दुसरा फॉर्म्युला की ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरा करूया. सो ए प्लस बी आणि ए मायनस बीला मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे, काय होणार, परत तेच मल्टिप्लिकेशन. आधी काय करणार आहे आपण, ए सोबत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, नंतर बी सोबत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय करूया, काही प्रॉब्लेम नाही. सो ए इंटू भेटला ए मायनस बी, मध्ये प्लसची साईन आहे, आणि बी इंटू भेटला ए प्लस बी, सॉरी ए मायनस बी. सो मल्टिप्लाय करा, ए इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी, हा प्लस बी ए आणि हा मायनस बी स्क्वेअर. तर एकदा प्लस ए बी आहे, एकदा मायनस ए आहे. एक 10 रुपये दिले आणि 10 रुपये वापस घेतले, किती राहिले, 0. ते 2 कॅन्सल झाले. तर शेवटी आपल्याला काय भेटलं, फक्त ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडला, सर तुम्ही फॉर्म्युला एवढं लिहिता, आम्हाला शिकवता, या फॉर्म्युल्याचं काम काय. ठीक आहे, फॉर्म्युल्याचं काम काय, तर मी एक छोटासा बेसिक इकडे एक्झाम्पल तुम्हाला देतो एका गोष्टीचा. या फॉर्म्युल्याचं काम काय आहे. आता या फॉर्म्युल्याचं एक्झाम्पल इथे लिहितो मी. समजा मला मल्टिप्लाय करायचं आहे 27 सोडून द्या, थोडा आणखी नंबर घेतो. समजा 32 इंटू 28 करायचा मल्टिप्लिकेशन. आता तुम्ही लक्षात दिलं असेल की हा 30पेक्षा 2नी मोठा आहे, हा 30पेक्षा 2नी लहान आहे. याला मी काय लिहू शकतो बघा, हा 30पेक्षा 2नी मोठा आहे, सो 30 प्लस 2 झाला. हा 30पेक्षा 2नी लहान आहे, हा 30 मायनस 2 झाला. 30पेक्षा 2नी मोठा 32, 30पेक्षा 2नी लहान 28. आता सिम्पलचे बघा, हे एच्या जागेवर आहे, हे बीच्या जागेवर आहे. हा एच्या जागेवर आहे, हा बीच्या जागेवर आहे. एकदा ए प्लस बी आला आणि एकदा ए मायनस बी आला. तर ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म्युला काय होता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यामध्ये जर मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पुट केला, कारण की सोल्युशन माहिती आहे आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होते. तर एचा स्क्वेअर म्हणजे ए किती आहे, 30चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी म्हणजे किती आहे, 2चा स्क्वेअर, 30चा स्क्वेअर किती होते, 900. बीचा किती आहे, 4. 900मधून 4 गेले तर 896. बघा आन्सर आला, एका स्टेपमध्ये आन्सर आला. तुम्हाला मी तिथे 10 सेकंद, तुला 5 सेकंद देतो, कॅल्क्युलेट करून बघा. कॅल्क्युलेटरवर तुमच्याकडे असेल तर काय, मल्टिप्लिकेशन 28 इंटू 32.
बघा करून काय आहे तिथं. तुम्हाला वाटते की मॅथ्सचं काही काम नाही आहे, बघा हे मॅथ्सचं युजफुल आहे. तुम्ही शॉर्टकटने फॉर्म्युला यूज करू शकता. 28 × 32 किती आला 896. हा एकदम सोपा, काही इश्यू नाही आहे. चला आणखी एकदा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जर तुम्हाला सांगितलं, आता मोठा नंबर घेऊ, समजा आपण एखादी, चला 49चा स्क्वेअर घ्यायला सांगितलं, तर 49चा स्क्वेअर एकदम तर 49ने 49 मल्टिप्लाय करता येणार नाही. पण आपल्याला माहिती आहे, जसं आता a-bचा स्क्वेअर आहे ना, 49च्या जवळचा नंबर कुठला माहिती आहे आपल्याला 50. सो 50मधून जर मी एक कमी केला किती झाला 49, आणि मला काय पाहिजे 49चा स्क्वेअर पाहिजे. तर 50 - 1चा स्क्वेअर म्हणजे काय झाला 49चा स्क्वेअर. आता इथे फॉर्म्युला अप्लाय करा. कुठला फॉर्म्युला? या पहिला जो नंबर आहे हा एच्या बरोबर आहे, हा मायनस आहे, आणि बीच्या बरोबर आहे, म्हणजे a-bचा काय झाला स्क्वेअर. सो अप्लाय करा फॉर्म्युला. एचा स्क्वेअर इथे लिहितो मी आधी, काय एचा स्क्वेअर -2ab + बीचा स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यूज जर तुम्ही पुट केला तर बघा किती इझी आहे. 50चा स्क्वेअर किती होते 2500. 25 5चा स्क्वेअर 25, एका शून्याचे 2 शून्य, -2 × a किती आहे 50, बी किती आहे 1, + बीचा स्क्वेअर किती आहे 1चा स्क्वेअर किती होते 1. आता बघा 50 दुनी किती होते 100. सो 2500मधून जर 100 गेले किती राहिले 2400, आणि 2400मध्ये एक ॲड केलं तर किती झाला 2401. झाला आपला आन्सर. बघा किती इझी आहे. असं वाटतं की खूप मोठ्या गोष्ट आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. एकदम वन स्टेप करायचं. आन्सर किती आहे 2401. एकदम इझी, एकदम फास्ट, काही इश्यू नाही. सेकंड, चला आणखी एक तुम्हाला दाखवू एक्झाम्पल. चला प्लसवाला करून बघू. प्लसवाला करायचं तर उदाहरणार्थ समजा तर 53चा स्क्वेअर करायचा. चला 53चा स्क्वेअर, परत 53 किती आहे 50 + 3चा स्क्वेअर. लॉजिक सेम. हा एच्या बरोबर आहे, हा बीच्या बरोबर आहे, आणि याचं काय केलं आहे आपण स्क्वेअर केला आहे. डायरेक्ट तोंडी सॉल्व करते. बघा तोंडी सॉल्व करू. पहिले एचा स्क्वेअर 2500 + a × b, आणि त्याचा डबल 50 × 3 किती झाले 150. 150चा डबल 300, आणि 3चा स्क्वेअर 9. आता याला ॲड करून बघा 9082 2809 येते का एकदा चेक करून बघा. आपण फॉर्म्युला काय काय अप्लाय केला आहे. तर फॉर्म्युला काय 53चा स्क्वेअर 2809. बघा पहिली व्हॅल्यू कुठली होती ही a स्क्वेअर आहे. दुसरी कुठली आहे 2ab. पहिले a × b केला 50 × 3 150. 150चा डबल 300, आणि हा झाला b स्क्वेअर. तिघाची काय करायची होती बेरीज, तिघाची ॲडिशन केली, आपल्याला भेटली 2890. बघा स्क्वेअर काढणं किती इझी आहे फॉर्म्युला यूज करून. आपल्याला वाटतं का मॅथ्सचे फॉर्म्युले कामात पडत नाही. तुम्ही यूज करत नाही म्हणून कामात पडत नाही. बरोबर यूज करा, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कामात पडेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण फॉर्म्युले बघितले. ठीक आहे. आता चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट गोष्टीवर. नेक्स्ट गोष्ट आहे आपली रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट जे आपल्याला करायचं आहे ते आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता शिकून घेऊ आपण की रूट्स आधी असते काय. आपण रूट्स तर म्हणतो की रूट काढायचे, पण रूटचा अर्थ काय होते ते महत्त्वाचं आहे. सो पहिली गोष्ट आपण काय काढू इथे. सो रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहायची गरज नाही. हां, आता रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर रूट काढण्यासाठी पहिले रूटचा अर्थ समजून घेऊ. रूट कशाला म्हणतात. समजा माझ्याकडे इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे वर्ड यूज करतो बरोबर, इक्वेशन आहे. समजा माझ्याकडे इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. हे कुठलं इक्वेशन आहे स्टँडर्ड इक्वेशन आहे. म्हणजे स्टँडर्ड इक्वेशनमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी माहिती आहे. तुम्हाला a माहिती आहे की 0च्या बरोबर नाही आहे. तुम्हाला b माहिती आहे, c माहिती आहे. हे सगळे काय रिअल नंबर आहे, बिलॉंग्स टू रिअल नंबर. तर तुम्हाला a माहिती आहे, b माहिती आहे, c माहिती आहे. मग कुठली गोष्ट माहीत नाही आहे व्हेरिएबल काय तुम्हाला कुठली गोष्ट माहीत नाही आहे x इज अननोन. त्यालाच आपण काय म्हणतो व्हेरिएबल. x काय आपला व्हेरिएबल आहे. मग x जर व्हेरिएबल असेल, तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा ग्राफ ड्रॉ करतो तर आपण एक्सची व्हॅल्यू पुट करतो, आणि एक्सची व्हॅल्यू कोण डिसाईड करते आपण डिसाईड करतो. तर वेगवेगळ्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी याचा आन्सर काय आहे ते वेगवेगळं. पण आपण काय म्हटलं लास्ट लेक्चरमध्ये की जर इक्वेशनची व्हॅल्यू 0 असेल ते कुठं राहते एक्स ॲक्सिसवर. मग आता त्याचं मिनिंग बघा काय होते. पहिले तर इंग्लिशमध्ये लिहितो द व्हॅल्यू ऑफ एक्स
फॉर विच ज्याच्यासाठी फॉर विच इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये आहे काय आहे LHS इज इक्वल्स टू RHS. म्हणजे असं इक्वेशन अशी एक्सची व्हॅल्यू की ते जर आपण इक्वेशनमध्ये पुट केली तर व्हॅल्यू काय भेटते LHS इक्वल्स टू RHS. अशा गोष्टीला आपण काय म्हणू देन दॅट व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला दॅट व्हॅल्यू ऑफ x इज कॉल्ड रूट ऑफ इक्वेशन. कुठलं इक्वेशन क्वाड्रॅटिक. तर बेसिकली कुठल्याही लॉजिकसाठी हे काम करते रूट ऑफ इक्वेशन और सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन पण म्हणतो सोल्युशन म्हणजे आन्सर सोल्युशन ऑफ इक्वेशन इथेच लिहितो. आता हीच गोष्ट मराठी समजून घ्यायची आहे का बघा. मराठी समजून घ्यायच्या आधी आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल कसं एखादी एक्झाम्पल बघूया. चला एक एक्झाम्पल बघू नंतर आपण सॉल्व करूया. सो एक एक्झाम्पल आहे. सपोज माझ्याजवळ एक व्हॅल्यू आहे x² मायनस x प्लस 3 सपोज. आता हे इक्वेशन आहे माझ्याकडे इक्वल्स टू 0. मग जर या ठिकाणी ठीक आहे इफ पुट x इक्वल्स टू 1 एक्सच्या ठिकाणी काय पुट केला मी 1 पुट केला. म्हणजे जिथे जिथे x असेल त्याच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे 1 ठेवायचं आहे. खो खो खेळतो ना आपण. खो खोमध्ये कसं आहे समोरच्या पार्टीला खो देऊन त्याला हटवायचं आणि त्या जागेवर आपण बसायचं. इथं पण तसंच हा 1 काय करणार समोरच्या पार्टीला हटवणार. पण कोणत्या पार्टीला एक्सला हटवणार. एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा 1. हा एक्सच्या ठिकाणी 1 पुट केला त्याचा काय स्क्वेअर आहे. नंतर इथे मायनस 1 ठेवला प्लस 3. आता सॉल्व करून बघा 1चा स्क्वेअर 1 होते तर 1 मायनस 1 प्लस 3. 1मधून 1 गेलं 0 0 प्लस 3 3 इक्वल टू 0. पॉसिबल आहे का नाही. मग जर एक्सची व्हॅल्यू 1 पुट केलं त्याचा आन्सर लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड नाही आलं. याचा अर्थ काय झाला लेफ्ट हँड साईड नॉट इक्वल्स टू राईट हँड साईड. त्याचा अर्थ काय झाला दॅट इज x इक्वल्स टू 1 इज नॉट अ रूट. हा रूट नाही आहे. x इक्वल्स टू 1 रूट नाही आहे. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो इज नॉट अ सोल्युशन. किंवा x इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन. हा सोल्युशनच नाही कारण की याचा आन्सर काय झाला 0 नाही आलं ना. राईट हँड साईड इक्वल्स टू काय पाहिजे लेफ्ट हँड साईड पाहिजे. मग 0 नाही आलं तर ठीक आहे आणखी एखादी ट्राय करून बघू. तर नेक्स्ट केसमध्ये तेच इक्वेशन आहे माझं की x² मायनस x प्लस 3 इक्वल्स टू 0. आता या केसमध्ये आपण काय केलं पुट x इक्वल्स टू 2 पुट केला. आता 2 पुट करून पाहू. परत सेम लॉजिक एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे 2. हा जर 2 झाला एक्सच्या ठिकाणी मग त्याचा स्क्वेअर आहे तर 2² मायनस 2 प्लस 3 इक्वल्स टू 0. जमलं का. करून बघा पुट व्हॅल्यूज पुट करा. 2चा स्क्वेअर 4 2चा स्क्वेअर 4 मायनस 2 प्लस 3 इक्वल टू 0 होते का. 4मधून 2 गेले 2 राहिले. 2 प्लस 3 इक्वल टू 0 होते का नाही. 5 इक्वल टू 0 नाही. हे पण पॉसिबल नाही. इथे पण काय म्हणू आपण लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल्स टू राईट हँड साईड. सो देअरफॉर x इक्वल्स टू 2 इज नॉट अ रूट. हा रूट नाही आहे. किंवा x इज इक्वल्स टू 2 इज नॉट सोल्युशन. नॉट सोल्युशन. आता हा पण सोल्युशन नाही आहे. मग आता सोल्युशन कसं काढायचं आपण बघूया हळूहळू समोर. जसं लेक्चर वाढत जाईल समोर सोल्युशन काढायच्या बऱ्याच मेथड आहे. आपण त्या मेथड यूज करू हळूहळू. पण आता एक एक्झाम्पल येतो मी स्पेशल म्हणण्यापेक्षा सिम्पल आहे ते. x² मायनस 2x समजा प्लस 3 केला. आता ठीक आहे प्लसने एक काम करतो -3 करू आपण. आता हे आहे -3 इक्वल टू 0. आता या ठिकाणी जर समजा मी या ठिकाणी समजा मी काय केलं आता पुट करतो काहीतरी व्हॅल्यू. सो लेट सेट पुट x इक्वल्स टू समजा -1. एक्सच्या ठिकाणी -1 पुट केलं. आता -1 पुट केल्यावर काय होते बघा. परत सबस्टिट्यूट बघा कसा करतो मी. -1 म्हटलं तर एक्सच्या ठिकाणी -1 येईल. स्क्वेअरच्या बाहेर नाही. एक्सच्या ठिकाणी -1 आला तर -1चा स्क्वेअर -2 इंटू एक्सच्या ठिकाणी कधी निगेटिव्ह नंबर असला आपण त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि -3 इक्वल टू 0 होते का चेक करू बघा. -1चा स्क्वेअर +1 मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 1 2 आणि हा -3 इक्वल टू 0.
आता 2 आणि 1 किती झाले 3. सो 3 - 3 = 0. आता जर तुम्ही आता सिम्प्लिफाय कराल तर 3मधून 3 गेले तर 0 राहिले, इथे पण 0. याचा अर्थ काय झाला 0. LHS = RHS भेटलं. क्या बात आहे. सो देअरफॉर कोणत्या व्हॅल्यूसाठी x = -1. सो देअरफॉर x = -1 इज अ रूट. हा काय आपला रूट आहे कशाचा इक्वेशनचा, किंवा x = -1 इज अ सोल्युशन. आता समजलं कंडिशन काय, की जर आपण एखादी शब्द वापरला की एक्सची व्हॅल्यू पुट केल्यावर तुमचं इक्वेशन काय होत आहे LHS = RHS. हमेशा आपण नॉर्मली राईट साईडला 0 लिहितो, पण LHS = RHS होत असेल तर ते काय झालं त्या इक्वेशनचा रूट झाला, ते त्या इक्वेशनचं काय झालं सोल्युशन. आता हीच गोष्ट आपण मराठीत लिहिणार आहे इथे. सॉरी, मराठीत लिहिणार आहे. ज्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी इक्वेशन मध्ये का लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड होतो, ते आपलं सोल्युशन इंग्लिशमध्ये ते आपलं सोल्युशन किंवा रूट आहे. आता कोणी म्हणून तुम्ही पूर्ण मराठी पण वापरत नाही, पूर्ण मराठी वापरलं तुम्हाला समजणार नाही, मला सांगता येणार नाही. थोडेसे असे शब्द वापरायचे की जे सगळ्याला हळूहळू समजले पाहिजे. आपण जे नेहमी बोलचालीमध्ये वापरतो ते शब्द समजायला जास्त इझी जाते. आता एकदा वाचून बघा काय लिहिलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लॉजिक समजलं असेल की इक्वेशनचं रूट काय असते. रूट काय असते ज्यासाठी इक्वेशन काय होते LHS = RHS. आता याचे काही एक्झाम्पल बघूया आपण की रूट असलं म्हणजे काय होते किंवा काय लिहू शकतो आपण त्याला. तर समजा आपण काही इक्वेशन लिहून घेऊया आणि चेक करू की रूट आहे की नाही. 2-3 गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या की रूट आहे की नाही. आता 1-2 आणखी एक्झाम्पल बघू. अजून रूट काढत नाही, आपण फक्त चेक करतो आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1, याच्या आधीचे पण एक्झाम्पल आहे. सो x² + 5x -6. राईट हँड साईड किती आहे 0. जेव्हा कधी आपण इक्वेशन लिहितो हमेशा राईट हँड साईडला काय ठेवतो आपण 0 ठेवतो. ठीक आहे. तर 0 ठेवतो आपण. सो = 0 ठेवलं. आता बघा काय चेक करायचं आहे. चेक इफ following numbers are root. Following numbers are root. आता कुठला नंबर दिला काहीतरी. सो पहिला नंबर आहे समजा माझ्याकडे दिला आहे. पहिला दिला आहे समजा 2, दुसरा दिला आहे समजा 3. पहिला 2, दुसरा 3, असेच काय रँडमली. ठीक आहे. आणखी काय घेऊ शकतो आपण. तुला 6 ठेवू. नंबर 3 आहे 6, नंबर 4 आहे 1, नंबर 5 आहे -1. आता सगळे चेक करायचे. सगळे चेक करणं म्हणजे काय सिम्पली प्रत्येक एक्सच्या ठिकाणी एक व्हॅल्यू पुट करणं आहे. सो स्टार्ट करू, काही मोठी गोष्ट नाही आहे. सो लेट्स से पहिली कंडिशन. सो पुट x = 2. आता एक्सच्या ठिकाणी 2 पुट केला इक्वेशनमध्ये, या इक्वेशनमध्ये. तर 2 आहे तर पहिले 2चा स्क्वेअर झाला +5 × 2 आणि -6 = 0 असायला पाहिजे. 2चा स्क्वेअर 4, 5 × 2 = 10, -6 = 0. 10 आणि 4 14, 14 - 6 किती होते 8. 8 इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे याचा अर्थ काय देअरफॉर LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. तर लेफ्ट हँड साईड इक्वल टू RHS झालं. देअरफॉर x = 2 इज नॉट अ रूट. हा रूट नाही आहे. बघा किती सिम्पल आहे. सेकंड केस चेक करूया इथे. सो सेकंड केसमध्ये सो पुट x = 3. x = 3 पुट करायचं. x = 3 पुट केलं तर परत 3चा स्क्वेअर +5 × 3
मायनस 6 इक्वल टू 0. 3चा स्क्वेअर किती होते 9. 5 इंटू 3 15. मायनस 6 इक्वल्स टू 0. 19 आणि 15 किती 9 आणि 15. 24 मायनस 6 इक्वल टू 0. 24 मायनस 16 18. हे इक्वल आहे का नाही. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. याचा अर्थ काय झाला परत. x इक्वल टू 3 इज नॉट अ रूट. इझी. सॉरी, इकडे चेक करा आता. पुट x इक्वल्स टू 6. तीसरी केस. चलो तर मग 6चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 6 मायनस 6 इक्वल्स टू 0. 6चा स्क्वेअर 36 प्लस 5 इंटू 6 30 मायनस 6. 30 आणि 36 66 मायनस 6 इक्वल्स टू 0 किंवा 60 इक्वल्स टू 0. नाही पॉसिबल. सॉरी, खूप धूळ आहे इकडे. 1 मिनिट होल्ड करा. तर समोरची स्टेप एकदम इझी आहे. जर 0 होत नसेल सो देअरफॉर LHS नॉट इक्वल्स टू RHS म्हणजे x इक्वल टू 6 इज नॉट अ रूट. रूट कशाचं. त्या इक्वेशनचं. आता आपण 1 आणि -1 चेक करू. ठीक आहे. सो नेक्स्ट चलो पुट x इक्वल्स टू 1. सो इक्वेशन काय एक्स स्क्वेअर आहे ॲक्च्युली प्लस 5x आहे मायनस 6 इक्वल्स टू 0. तिथे व्हॅल्यू पुट करा आणि इकडे पुट करू x इक्वल्स टू -1. सो 1चा स्क्वेअर सगळ्याला माहिती आहे प्लस 5 इंटू 1 आणि मायनस 6 इक्वल्स टू 0. 1चा स्क्वेअर 1. 5 इंटू 1 5 मायनस 6 इक्वल्स टू 0. 5 आणि 1 6. सो 6 मायनस 6 आला इकडे. आणि या केसमध्ये इथे किती आला बघा. 6 मायनस 6 0 इक्वल्स टू 0. वाह क्या बात आहे. म्हणजे LHS इक्वल्स टू काय झाला RHS. याचा अर्थ काय झाला की देअरफॉर x इक्वल्स टू 1 इज अ रूट ऑफ इक्वेशन. क्या बात आहे. एक रूट भेटला आपल्याला. नेक्स्ट इथे पुट करून बघू. चला -1चा स्क्वेअर प्लस 5 इंटू मायनस नंबर ब्रॅकेटमध्ये राईट. -6 इक्वल्स टू 0. -1चा स्क्वेअर 1. 5 इंटू 1 5 प्लस इंटू मायनस -6 इक्वल्स टू 0. सो 1 असाच -6 -5 -11 इक्वल्स टू 0. हा झाला -10 इक्वल्स टू 0. पण -10 आणि 0 इक्वल राहू शकते का. नाही राहू शकत. देअरफॉर लेफ्ट हँड साईड नॉट इक्वल्स टू राईट हँड साईड. सो देअरफॉर x इक्वल्स टू -1 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन. हा एकदम इझी. काही प्रॉब्लेम नाही. आपण काय ओळखलं आता की एखादी इक्वेशन रूट आहे की नाही. आता याच केसमध्ये काही डिफरंट टाईपचे क्वेश्चन पण बनतात. दुसरं सोल्युशन नाही आहे, रूट नाही आहे, डिफरंट टाईपचे क्वेश्चन बनतात. त्याचा अर्थ काय बघा, मी तुम्हाला सांगतो. समजा माझ्याकडे क्वेश्चन आता असा आहे की एक इक्वेशन आहे माझ्याकडे. इक्वेशन लिहितो की इफ x इक्वल्स टू 5 इज अ रूट ऑफ इक्वेशन k इंटू x स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इक्वल्स टू 0. म्हणजे हे इक्वेशन आहे आपलं. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. प्रश्न एकदम सोपा आहे. काय म्हटलं त्याच्यावर फक्त फोकस करा.
एक्स इक्वल टू 5 काय आहे, रूट आहे. मग जर एक्स इक्वल्स टू 5 रूट असेल याचा अर्थ काय की जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू 5 या इक्वेशनमध्ये पुट करणार तर लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू काय व्हायला पाहिजे, राईट हँड साईड हा 5 आहे, 5. ओके. मग त्या ठिकाणी आपण एकदा लिहून घेऊ. सो काय इक्वेशन आहे आपलं, kx² मायनस 14x मायनस 5 इक्वल्स टू 0. सो पुट x इक्वल्स टू 5. पुट x इक्वल्स टू 5 जर असेल, हा जर रूट असेल त्याचा अर्थ काय होते, LHS इक्वल्स टू RHS. किती सिम्पलचा कन्सेप्ट आहे. बस व्हॅल्यू पुट करणं सुरू करा. के माहिती नाही, केस तर काढायचा आहे. इंटू एक्सचा स्क्वेअर, तर एक्स किती आहे 5, 5चा स्क्वेअर मायनस 14 इंटू एक्स किती आहे 5 आणि मायनस 5 इक्वल्स टू 0. दोन्ही इक्वल आहे, लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड. सो 5चा स्क्वेअर किती झाला 25, के आहे तसाच आहे. 14 इंटू 5 किती होते 70 आणि मायनस 5 इक्वल्स टू 0. बघा 75 आणि 5 सॉरी 70 आणि 5 किती झाला 75. सो 25k मायनस किती झाला 75 इक्वल्स टू 0. आता इथे काय करायचं, सिम्पली मला फक्त के पाहिजे, 75ची गरज नाही, त्याला राईट हँड साईडला पाठवायचं आहे. सो आपण काय करणार आपल्या नेहमीच्या मेथडसारखा की ॲडिंग 75 कुठे बोथ साईडला. एक चांगली प्रॅक्टिस, तुम्ही ट्रान्सफर पण करू शकता पण ही चांगली प्रॅक्टिस आहे. सो 25k मायनस 75 प्लस 75 लेफ्ट साईडला ॲड केलं, आता राईट साईडला ॲड करा. सो मायनस 75 प्लस 75 कॅन्सल. आता आपल्याला मिळालं 25k इक्वल्स टू 75. आपल्याला फक्त केची गरज आहे, 25ची गरज नाही. सो डिवाइड बोथ साईड बाय कशाने 25, कारण की आपल्याला 25 पाहिजे नाही, के पाहिजे फक्त. सो 25k आता मी इथे लिहितो सोल्युशनमध्ये, डिवाइड बोथ साईड बाय 25. सो बेसिकली 25k डिवाइड बाय 25 इज इक्वल्स टू 75 डिवाइड बाय 25. आता डिवाइड करा. सो डिवाइड केल्यावर 25 1 जर 25 आणि 25 3 जर 75. सो देअरफॉर के इज इक्वल्स टू 3. म्हणजे जर केची व्हॅल्यू जर 3 असेल तर एक्स इक्वल्स टू 5 का झाला आपला सोल्युशन झालं. सो देअरफॉर ओरिजिनल इक्वेशन इज, आता ओरिजिनल इक्वेशन लिहू शकता तुम्ही. सो ओरिजिनल इक्वेशन इज केची व्हॅल्यू किती आहे 3. सो 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इक्वल्स टू 0. हे काय आपलं ओरिजिनल इक्वेशन कशाचा, क्वाड्रॅटिकचा. बघा किती सिम्पलचा कन्सेप्ट आहे. ओके, इथपर्यंत काही डाऊट नसेल असं मी ॲज्युम करतो. आता आणखी एक गोष्ट जी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती ते मी आता परत इथे कवर करतो. गोष्ट कुठली आहे, एकदम सिम्पलचा कन्सेप्ट होता की आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की एक आपल्याकडे फंक्शन होतं कुठला, ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू y. आणि मग याला आपण इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं होतं तर ते काय बनलं होतं, ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. इथून आपण काय कन्क्ल्युजन लिहिलं होतं की जेव्हा y इक्वल टू 0 असेल तेव्हा काय होते, जेव्हा y इक्वल टू 0 असेल तेव्हा आपल्याला काय मिळते, एक इक्वेशन मिळते. आणि ते इक्वेशन काय असते, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आणि या इक्वेशनला काय असणार आहे, रूट असणार आहे. या इक्वेशनला काय आहे, रूट. सध्या रूट आहे की नाही ते नंतर बघू आपण, पण काय असेल ॲक्च्युअली रूट असणार. आता रूट कसे असणार ते आपल्याला माहिती नाही, प्लस राहू शकते, मायनस राहू शकते, रूटच्या आतमध्ये राहू शकते, रूटच्या बाहेर राहू शकते, ते सेकंडरी गोष्ट. पण आपल्याला काय माहीत पडलं की y इक्वल टू 0 आला म्हणजे काय भेटलं आपल्याला, रूट. आणि y इक्वल टू 0 कुठे असते, y इक्वल टू 0 कुठे असते, ऑन एक्स ॲक्सिस. y इक्वल टू 0 कुठे आहे, ऑन एक्स ॲक्सिस. तर जर वायची व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवर 0 असेल आणि तेच काय असते आपले रूट असते, तर आपण काय म्हणू शकतो की जेव्हा आपण कधी तुम्ही ग्राफ काढता, समजा आता मी हा ग्राफ काढला, एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे, आणि मी काहीतरी एक रॅन्डम ग्राफ काढला तर हा माझा ग्राफ निघाला. ग्राफ काय असणार आहे, वाय इज इक्वल्स टू काहीतरी ax² बरोबर bx
प्लस सी. आताच बघितलं आपण थोडा वेळ पहिले म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये की आपण वाय इक्वल टू काहीतरी कशासाठी यूज करतो जेव्हा आपल्याला ग्राफ काढायचा असतो. एक्सची व्हॅल्यू आपण डिसाईड करतो आणि वायची व्हॅल्यू आपल्याला भेटते. तर एक्स ॲक्सिसवर काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्या मार्क करा. या ठिकाणी या पॉईंटवर काय वाय इज इक्वल्स टू 0 आहे. या पॉईंटवर काय वाय इक्वल टू काय 0 आहे. नंतर आपण बघितलं जे वाय इक्वल टू 0 होईल म्हणजे या एक्सच्या पॉईंटवर कधी कुठे समजा हा माझा पॉईंट आहे x1, हा माझा पॉईंट आहे x2. तर जर मी या इक्वेशनमध्ये y इक्वल्स टू a x1चा स्क्वेअर झाला मग b x1 झाला प्लस c झाला. आता परत द्या इथे वायची व्हॅल्यू किती झाली आहे 0. इथे पण वायची व्हॅल्यू किती झाली आहे 0. हे जर x1ची व्हॅल्यू मी इथे पुट केली तर वाय किती झाला 0 झाला. हे पण 0 आहे हे पण 0 आहे म्हणजे आपल्याला काय भेटलं लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड. किती 0 इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू 0 आहे राईट हँड साईडमध्ये व्हॅल्यू पुट केली तरी काय झाली 0 झाली. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो x1 इज रूट ऑफ इक्वेशन. सेम लॉजिक इथे अप्लाय करा. जर मी x2 पुट केला तर हा काय होणार. जर मी x2 पुट केला तर y इक्वल्स टू x2 पुट केला तर ax2चा स्क्वेअर प्लस bx2 एक्सच्या ठिकाणी x2 पुट करायचा आहे प्लस c. जास्त काही विचार नका करू फक्त एक्सची व्हॅल्यू आहे ती x1 x2चे काही नंबर राहू शकतात 2 राहू शकते 3 राहू शकते 1 राहू शकते किती राहू शकतात. हा पण काय झाला इक्वल टू 0 का बरं लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड म्हणजे x1 पण व्हॅल्यू आहे आणि x2 पण काय आर रूट ऑफ इक्वेशन. तो आता हा रूट मला कुठे दिसू राहिला जेव्हा हा ग्राफ कुठे कट करू राहिला आपल्याला एक्स ॲक्सिसला कट करू राहिला. मग आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट नोट आहे. ही नोट मी पाठ करून ठेवा रट्न मारून ठेवा अंगावर गोंधून घ्या. गोंधून म्हणजे खरंच ना गोंधू डोक्यात बसून ठेवा की द पॉईंट्स आता इंग्लिशमध्ये लिहितो आधी मग मराठीत. द पॉईंट्स वेअर ग्राफ ऑफ कशाचा क्वाड्रॅटिकची गोष्ट सुरू आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कट्स एक्स ॲक्सिस आर रूट्स ऑफ इक्वेशन. ज्या पॉईंटवर एक्स ॲक्सिसला ग्राफ कट करते ते काय असते इक्वेशनचे रूट असतात. मराठीत जर लिहायचं म्हटलं तर ठीक आहे एक्स ॲक्सिसला जिथे कोण कट करते जिथे ग्राफ कट करतो ते पॉईंट्स काय आहे रूट्स आहेत. तेच पॉईंट काय झाले आपले रूट झाले. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. जिथे आपला ग्राफ एक्स ॲक्सिसला कट करेन तिथे काय असते रूट आहेत. मग आता हीच गोष्ट मी थोडीशी समोर घेऊन जातो थोडीशी एक्स्ट्रा समोर बस काही वेळेस 5 मिनिटासाठी याच्यावर जाणार नाही आपण थोडीशी समोर जायची आहे. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. बघा आता मी काही नोट लिहून देतो ते नोट आले कसे तेच आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया हळूहळू. सो पहिली नोट आहे इथे की ग्राफ ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज पॅराबोला. आता पॅराबोला कसं असते ते बघू आपण समोर. इज पॅराबोला ठीक आहे. हा पहिला पॉईंट. आता हे दुसरा पॉईंट नंबर ऑफ डिग्री ठीक आहे. नंबर ऑफ डिग्री इन ॲन इक्वेशन किंवा ऑफ ॲन इक्वेशन इन म्हणण्यापेक्षा ऑफ ॲन इक्वेशन आर सेम ॲज हे महत्त्वाचं आहे. नंबर ऑफ डिग्री सेम ॲज रूट्स ऑफ इक्वेशन. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे रूट्स ऑफ इक्वेशन. म्हणजे उदाहरणार्थ जर माझं इक्वेशन असेल x² प्लस x प्लस 1 इक्वल्स टू 0 इथे डिग्री किती आहे डिग्री इक्वल्स टू 2. इथे किती आहे डिग्री इक्वल्स टू 2. तर मग रूट्स पण किती असले पाहिजे 2च असले पाहिजे. जर मी डिग्री चेंज केली समजा असं काहीतरी लिहिलं
एम क्यूब मायनस 27 इक्वल टू 0. परत या केसमध्ये डिग्री किती आहे 3 आहे. इथे काय होणार, एक सेकंड दिसून राहिलं एक्झॅक्टली. एम क्यूब इथं किती आहे डिग्री 3 आहे. परत 30 लॉजिक इथे डिग्री किती आहे 3 आहे. तर रूट्स पण किती असायला पाहिजे 3 असायला पाहिजे. आणखी एक एक्झाम्पल, जर फक्त मी असं लिहिलं की वाय प्लस 4 इक्वल्स टू समजा 5. परत काही प्रॉब्लेम नाही, LHS इक्वल टू RHS करणं म्हणजे काय, सोल्युशन असतात, रूट असतात. LHS इक्वल्स टू RHS. बघा वायच्या ठिकाणी 1 जर पुट केलं तर 1 आणि 4 5 होते, सगळ्याला माहीत आहे. याची डिग्री किती आहे डिग्री 1 आहे. रूट पण किती आहे 1. इथे पण बघा लक्षात ठेवा, फक्त तुम्ही 1 पुट करू शकता इथे. 1 सोडून बाकी कुठल्याही व्हॅल्यूसाठी याचा आन्सर 5 होत नाही. सो रूट किती आहे 1. जेवढ्या डिग्री तेवढ्या रूट्स. इथे लिहितो आपण नंबर ऑफ रूट्स. नंबर ऑफ रूट्स. तर जेवढी डिग्री तेवढे नंबर ऑफ रूट्स असतात. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या समजलं पाहिजे. आता जी छोटीशी गोष्ट आपण मागे डिस्कस केली होती की जिथे आपला ग्राफ कट करेल तेवढे काय असू शकते आपले रूट असू शकतात. आता मी एक जस्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतो एक, की समजा ही माझी एक्स ॲक्सिस आहे. इथे पण एक एक्स ॲक्सिस घेतो. तर बघा, जर माझा ग्राफ खालून वर गेला किंवा वरून खाली आला तेव्हा किती रूट भेटले मला, जेवढे इंटरसेक्शन तेवढेच रूट ना. हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, इथे पण पहिला पॉईंट दुसरा पॉईंट, याला काय भेटला 2 सेपरेट रूट. हे महत्त्वाचं आहे, 2 सेपरेटला आणखी एक वर्ड आहे डिस्टिंक्ट. ही गोष्ट तुम्ही 11वीत शिकणार हळूहळू. पण फक्त डोक्यात बसून ठेवा की ग्राफ 2 वेळा कट करू राहिला ना. हा पहिला पॉईंट आहे x1, हा दुसरा पॉईंट आहे x2. इथे पण हा पहिला पॉईंट आहे x1, इथे पण हा दुसरा पॉईंट आहे x2. 2 सेपरेट पॉईंटला कट करते म्हणून काय झाले, याचे 2 डिस्टिंक्ट रूट झाले. कट करते म्हणून. सेकंड केस, समजा परत 30 लाईन आहे, इथे परत 30 लाईन आहे. आता या केसमध्ये काय केला, आपला ग्राफ याला कट नाही केला, आपल्याला टच करून पळाला ना. असं टच करके मुझसे वापस आ गया. हा टच करून पळत आला. किती पॉईंटला कट केला, इथे एकाच पॉईंटला केला आहे x1. इथे पण किती पॉईंटला केला, एकाच पॉईंटला. पण आपला नियम काय सांगते, हा पॅराबोलासारखा शेप आहे आणि हा पॅराबोला किती कशाचं इक्वेशन आहे, कशाचा ग्राफ आहे, क्वाड्रॅटिकचा आहे. आणि क्वाड्रॅटिकमध्ये किती रूट असतात 2. तर इथे काय असले पाहिजे 2 रूट. याचा अर्थ काय झाला की हा x1 आणि x2 एकमेकाच्या एवढा जवळ आला, हा x1 आणि x2 एकमेकाच्या एवढा जवळ येत गेले हे असे की दोघंही शेवटी कुठं एकाच पॉईंटवर मिक्स झाले. हे पण x1 आणि x2 असे जवळ येत गेले, शेवटी काय झालं दोघंही एका पॉईंटवर मिक्स झाले. म्हणजे हा फक्त x1 आहे का, नाही. हा पण काय x2 आहे. हा पण फक्त x1 आहे का, नाही. हा कशाबरोबर आहे x1 आणि x2च्या बरोबर. रूट किती असले पाहिजे 2 रूट असले पाहिजे. याला आपण काय म्हणू, आता दोन्ही सारखे एकाच पॉईंटवर आहे तर व्हॅल्यू पण एकच राहील. सो 2 इक्वल म्हणजे सेम. सो 2 इक्वल रूट्स तर आहे याला, पण इक्वल आहे या टाईमला. आणखी एक केस बघून घेऊ सिम्पल. तिसरी केस, हे एक्स ॲक्सिस आहे, इथे पण एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, एक्स ॲक्सिस एक्स ॲक्सिस एक्स ॲक्सिस. आता या केसमध्ये ग्राफ कटच नाही केला. आता ग्राफ कट नाही केला तर रूट्स आहे का रे बाबा. आपला नियम काय सांगते, रूट नाही आहे. आपला नियम काय सांगते, रूट नाही आहे. काऊन रूट नाही, कारण की ग्राफनं कट केलेला नाही. मग आपण इथं पण तेच लिहू, नो रियल रूट्स. इथे वर्ड इम्पॉर्टंट आहे की मी काय यूज केलं, नो रियल रूट. रियल का बरं शब्द यूज केला, कारण की आपण जो ग्राफ काढून राहिलो तो कशावर काढून राहिलो, रियल नंबरवर. तर जे काय आन्सर येईल ते कसं येईल, रियल येईल. तर बेसिकली आपल्याकडे रियल रूट सोडून आणखी पण रूट असतात, ते 11th क्लासमध्ये शिकूया. पण आज आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघितल्या की रूट्स काय असतात, की ज्या व्हॅल्यूसाठी तुमच्या इक्वेशनचे LHS इक्वल्स टू काय होते, RHS होते. कुठली व्हॅल्यू पुट करा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. परत ग्राफ कुठल्या टाईपचा असतो, पॅराबोला ड्रा कसा करत असते 11th क्लासमध्ये शिकणार तुम्ही. सेकंड, जेवढी डिग्री असते तेवढेच आपले काय असतात, रूट असतात. जर 2 रूट असेल सेपरेट तर आपला ग्राफ एक्स ॲक्सिसला 2 ठिकाणी कट करा. जर दोन्ही रूट सारखे असणार तर एका ठिकाणी टच करण, याला आपण 2 इक्वल रूट्स. इथे काय म्हणतो आपण, टचिंग एक्स ॲक्सिस. फक्त टच करू राहिला, हा कट करत नाही. आणि जर आपल्याला रूटच नसणं रियल तर, ना तो टच करणार ना तो कट करणार, तर हाच चालला जाईल. ठीक आहे.
सो बेसिकली यालाच आपण म्हणतो रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. सो तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आय होप यू लाईक्ड अँड एन्जॉयड द व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.